मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान. छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा केलं वादग्रस्त वक्तव्य. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्ध पुन्हा रंगण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांचा चलो मुंबईचा पवित्रा आणि भुजबळांनी जरांगेंच्या आंदोलनावरती टीका यांचा जणू योग्य जुळून आलाय. त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. नेमकी सविस्तर माहिती काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्धाची ठिणगी पडली. छगन भुजबळ यांनी पहिली तोफ डागली आहे. भुजबळ यांच्या वक्तव्याने वाद रंगण्याची शक्यता आहे. भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. जरांगे पाटील यांचा चलो मुंबईचा पवित्रा आणि भुजबळांची जरांगेंच्या आंदोलनावरची टीका यांचं जणू एक योग जुळून आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा वाट पेटण्याची शक्यता आहे. माझी नाराजी त्या ठिकाणी आहे. ओबीसी आणि सभागृहावरील संकट दूर झालेले आहेत. आमचं आरक्षण आम्हाला पुन्हा बहाल केलं गेलं आहे. 8 कोटी जनतेचा आनंदाचा क्षण आहे, कारण सुप्रीम कोर्टाने आमचं आरक्षण आम्हाला दिलंय, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कोणीही नाराज होण्याची गरज नाही. आमचं आरक्षण 1994-95 पासून मिळालेलं आहे. यामध्ये काही लोकांनी फांद्या मारून कोर्टात जाऊन अडचणी निर्माण केल्या, त्यामुळे आमचं आरक्षण खालीवर होत होतं. सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्यावर कोणीही नाराज होण्याचं कारण नाही आणि हा क्षण आनंदाचा असल्याचे ते म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाविषयी त्यांनी बोलती प्रक्रिया अशी की जे झालंय ते होतंय ते तुमच्या समोर आहे. जे नवीन नेते उभे राहिलेत ते काही निर्णय घेत आहेत. अनेक वेळा अभ्यासही नसतो. आरक्षण कशाला म्हणतात, ते का द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, सुप्रीम कोर्ट आणि आयोगाचे निर्णय काय आहे, महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय आहे, याचा अभ्यास ज्यांना आहे ते नाराज होत नाहीत. ज्यांचा अभ्यास नाही त्यांना काय वाटतं याची पर्वा करण्याचे काही कारण नाही, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. मराठा समाजाला वेगळे 10% आरक्षण दिलं आहे. मराठा समाजाचे आरक्षण फडणवीस सरकारने मान्य केले. आमचं म्हणणं आहे की तुमचं आरक्षण तुम्ही सांभाळा, त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. गरीब आणि भटक्या विमुक्त जनतेचे आरक्षण त्यांना सांभाळून द्या, त्यांना सहकार्य करा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अनेक नेते निवडून येतात ते मराठा समाजाचे आहेत. त्यांनी यापूर्वीच कुणबी सर्टिफिकेट घेतलं आहे. तरीसुद्धा ओबीसी बाजूने लढताना ते ओबीसी बाजूने लढत नाहीत, ते विरुद्ध बाजूने लढतात. तुम्ही ओबीसी सर्टिफिकेटवर फायदा घेतला आहे तर तुम्ही ओबीसी बाजूने लढा. ओबीसींवर अन्याय होतोय. एकतर ओबीसी जागा घ्यायच्या आणि नंतर जागा घेऊन तिथं बसून पुन्हा ओबीसीला विरोध करायचा, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. मनोज जरांगे यांनी सक्रिय होऊन काही फायदा नाही. मराठा समाजाचे जास्तीत जास्त नुकसान त्यांनी केले, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. प्रत्येक गावागावातील मराठा समाज बांधवांना आणि गावातील वातावरण बिघडवण्याचे काम त्यांनी केलंय, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. अशा अनेक टीका छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे. या संदर्भात आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. या संदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांचे काय म्हणणे आहे ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. भेटूया नवीन व्हिडिओ मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.